अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव भिवंडी येथे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन पिंपळगाव ग्रामस्थ भाविक व सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले। या सप्ताहामध्ये सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ सारामृत पठण, श्री दुर्गा सप्तशती, श्री नवनाथ भक्तिसार, भागवत पारायण, श्री काळभैरव अष्टक जप, त्याचबरोबर यज्ञभूमी स्थापन, देवता व अग्नी स्थापित करून नित्य स्वाहाकार बरोबरच गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, गीताई याग व श्री रुद्र याग, श्री मल्हार याग हवनयुक्त करण्यात आले। तसेच कुलदैवत खंडेरावाची तळी भंडारा करण्यात आला। या प्रसंगी पंचक्रोशीचे स्वामी भक्त त्याचबरोबर पिंपळगाव पिंपळघर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी सेवा केंद्रातील ठरवून दिलेल्या सर्व सेवा करत होणाऱ्या सर्व याग होमाचा लाभ घेतला। श्री स्वामी समर्थ। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं भजे। ओम नमः स्वस्तवनंताय पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। ओम नमो स्तवनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षिरोरुभावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। ओम नमो स्वाहा। ओम नमो सहस्रकोटि युगधारिणे नमः। ओम नमो स्तवनंतिरुभावे सहस्रकोटि युगधा। शांततेत व्हायला पाहिजे। मार्तंड भैरव काही लोक बसून घ्या थोडं ऐकतोय का? बरं ठीक आहे। ईशान्य शिवकर्पूरम उर्वी कालविरूपाय अंबरे मल्लहारिणे अंतरिक्षं सदानंदं येळकोटि स्वरूपिणं एवं एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्व कामार्थ क्षेत्रपाल महीपते। करी तुम्ही नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार माझ्या स्तुती थोर दाखविले जगतायांनी स्वाहा। एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वस्ती दरबारी पुसलितांची सेवेकरी सेवा आपल्या कुलदैवताची स्वाहा। दादांनी दाखवी कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी स्वाहा स्वाहा। थोर ब्रह्मांड पुराणात म्हणणारी कथा क्षेत्रखंडात सांगितलेली नमेश्वरात सनत कुमार ऋषींनी स्वाहा। तो उतरला म्हणणारी या संसार सागरी कळीकणाच्या नवरी तारावय सकल जना स्वाहा। धरित श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकल्यांचे स्वाहा। स्वाहा। अवतार कथा तयांची एकावी तुम्ही साची पूर्वीला आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती शंभू असे स्वाहा। आली तेथे भवानी स्वाहा। पार्वती वाच चित्र सांगावे भज प्राणप्रिया स्वाहा। श्री शंभू वाच स्वाहा। श्री देवी आपली केवळाने तुझ सांगितले वचने भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा स्वाहा। ऋषी नामने सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दरिद्र पिढी तिचे ऋषीवर त्या प्रति सांगत असे स्वाहा। तले आश्रमाची स्वाहा। त्या आश्रमाची महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नाचताती स्वाहा। तयान वनाच्या ठाई मयूर नाचती पायी कोकिळा आणविती लवलाही बघ शोक सृष्टी करिताती स्वाहा। ऐसा तसे वायुते स्वाहा। अश्वरथ सहित राक्षस विकराळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना स्वाहा। ऋषी पुष्पाची वृक्ष उन्माळले घरे दारे विद्वांसिले मध्यभानगरी आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये स्वाहा। मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसा तरुणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी स्वाहा। ऋषीश्वर पतिव्रता मला देते त्यावेळी श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। भारत जय। श्री खंडेराय महाराज की जय। भारत माता की जय। अडकवंग नगर सोडण्याची तेजुरी मोत्याचा दोरा नीळा
परमपूज्य गुरुमौलींचा एक निरोप आम्ही आपल्याला द्यायला आलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये मोठे भूकंप आहेत, सुनामी आहे, अनेक संकट वाढून ठेवलेले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही अध्यात्मासाठी. आणि आपल्या गुरुमौलींनी 21 मे 2007 रोजी एक संकल्प सोडला होता. तो संकल्प असा होता की या भारताचं संरक्षण व्हावं, आतंकवाद संपावं, अनाचार अत्याचार बंद व्हावेत, भूकंपासारखे जे आसमानी संकट आहे, सुलतानी आसमानी संकटापासून भारत देशाचं संरक्षण व्हावं आणि तिसरं महायुद्ध थांबावं. अशा अनेक संकल्पना गुरुमौलींनी त्या संकल्पात घेतल्या होत्या. आणि त्यासाठी 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, 100 कोटी पाठ स्वामी सारामृत आणि 100 कोटी रुद्राचे पाठ एवढी सेवा सर्वांना सांगितली होती. मागच्या या अनेक वर्षामध्ये साधारणतः 19 वर्षामध्ये 92 कोटीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत येऊन. अजून 8 कोटी बाकी आहेत होमवर्क. आणि तो होमवर्क 8 कोटीचं कोणी एकाकडनं शक्य नाही. आणि म्हणून आपल्या केंद्रात आज जवळजवळ 100 जण इथं बसलेला आहोत. आपण 100 ठरवलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये 100 पाठ आपण जर करू शकलो, सगळ्यात पहिले आपल्या घरातला प्रश्न निघेल सगळ्यात पहिले. कारण गुरुमौलींचा एक आशीर्वाद आहे की ज्या घरामध्ये ही 100 पाठाची सेवा होईल त्यांच्या घरात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि देशाच्या संरक्षणासाठी आपला हातभार लागेल. आज आपण बाँड्रीवर जाऊन शस्त्र हातात नाही घेऊ शकत आणि कोणी देणारही नाही आपल्याला चालवता आलं तरी. परंतु आपल्याकडे वेगवेगळे अस्त्र आहे आणि हे अस्त्र म्हणजेच ही सेवा आहे. आजही स्वामी चरित्र वाचलं, 2 शत्रू असेल तर ते मित्र होण्याची संकल्पना स्वामी चरित्रात आहे. म्हणून आणि अशा अनेक अस्त्राच्या माध्यमातून आपल्याला देशाचं कल्याण करायचं आहे, म्हणजे आपलं सर्वांचं कल्याण होईल. ज्या उत्साहाने आपण सर्व महिला सेवेकरी, पुरुष सेवेकरी या सप्ताहामध्ये सहभागी झालेले आहात ते खरोखर कौतुकास्पद आहे. अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि ते आपल्या गावामध्ये होणं हे एक महत्वाचं घोषणास्पद अशी गोष्ट आहे. आपल्या पिंपळगडमध्ये ही सेवा आपण स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करत आहात आणि खूप छान पद्धतीने आपण सर्व सेवेकरी मिळून हे सर्व नियोजन करत आहात. महाराजांच्या इथे प्रहरे सेवा सुरू आहे. 2 जण त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत वाचत आहेत, 2 जण त्या ठिकाणी जपमाळ करत आहेत, 2 जण त्या ठिकाणी वीणा वादन करत आहेत. अशा पद्धतीने हा अखंड नामजप यज्ञ सप्ताह आपल्या पिंपळगड गावामध्ये होत आहे. आणि आपण सर्वांनी जसं सहकार्य आतापर्यंत केलं तशाच पद्धतीने आपण पुढील काळामध्ये सुद्धा या दिंडोरी प्रणित कार्यासाठी पुढेही आपण सहभागी व्हा. स्वामी कृपा करी तुम्ही